गोलंदाज ओमसाई स्पोर्ट्स संघाकडून राजेश राजेश पाटील गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळेल. बॉलप्लेचं षटक आणि बॉलप्लेच्या षटकामध्ये 2 क्षेत्ररक्षक ऑल्टरनेट आपल्याला पाहायला मिळतात. पंचांचा अधिकृत इशारा होतोय. मुख्य पंचाच्या भूमिकेमध्ये श्याम पाटील सर तर स्क्वेलेकचे पंच अतुल शर्मा सर आपल्याला पाहायला मिळतात. पहिले षटक आणि पहिल्या षटकामधील हा पहिला चेंडू. इथे समोर केलेल्या चेंडूला एक धाव पूर्ण करतात. आजच्या दिवसामधली पहिली धाव पूर्ण करताना आपण पाहतोय फलंदाज देवानंद पाटील एका धावेने स्वतःचा आणि संघाचा अकाउंट ओपन करतोय. आज DPL 2024 दापोटे प्रीमियर लीग स्पर्धेचा हा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसामधील सामना क्रमांक 1 आपण पाहतोय. SP प्रतिष्ठान विपक्ष ओमसाई स्पोर्ट्स या 2 संघामध्ये. दरम्यान आमचे ऑफिशियल पंच विक्रम नाईक सरांचं देखील इथे आगमन होतं आणि त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. वेलकम सर, आपलं हार्दिक स्वागत आहे. फुलटा चेंडू होता. टर्न केलेल्या चेंडूला मेडिकल क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि या दुसरी धाव देखील इथे पूर्ण होत आहे. अशा प्रकारे या चिंतामण पाटील देखील आपलं अकाउंट ओपन करतो या 2 धावेने. संघाची धावसंख्या 3. 5 षटकांचा सामना. पहिले षटक मार्गस्थ आहे. राजेश पाटील वैयक्तिक पहिलं आणि सांघिक पहिलं षटक हाताळताना पाहायला मिळतोय. राजेश पाटील शॉर्ट रनने तिरप्या रनने गोलंदाजी ट्रॅकवर. मिड विकेट आणि लॉंग ऑन हे 2 क्षेत्ररक्षक रिंगणाच्या बाहेर पाहायला मिळतात. इथे मात्र पायाने अडवण्याचा प्रयत्न. 2 क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतायत. अखेर डीपला चेंडू जोपर्यंत अडवला जातोय तोपर्यंत 3 धाव फलंदाज पूर्ण करतात. या 3 धावांनी धावफलकामध्ये देखील बदल होतोय. धावसंख्या 6 धावा. एक्सपर्ट स्कोररच्या भूमिकेमध्ये अनेक स्पर्धा ज्यांच्या माध्यमातून कव्हर केले गेलेले आहेत. मॅन ॲट गोल्डन फिंगर कारिवलीचे सुपुत्र आपण पाहतोय विशाल नाईक सध्या एक्सपर्ट स्कोररच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आणि तालुका क्रिकेटमधील एक्सपर्ट स्कोरर अव्वल आहेत. त्या अव्वल स्कोररमध्ये नक्कीच त्यांची देखील गणना केली जाते. 6 धावा. पहिल्या षटकाचा खेळ सुरू असताना राजेश पाटील गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा व्यापीठाच्या टोकाकडून. तर सामोरं जाईल फलंदाज देवानंद पाटील. यावेळी मात्र चेंडूला केवळ दिशा दिलेली आहे. फ्लिक केलेला आणि चेंडू निघून जातोय या सीमा पार स्क्वेलिक रिझन मधून. हा चौकार पहिला चौकार आजच्या दिवसामधला आपण पाहतोय देवानंद यांच्या बॅट मधून. चिंतामण ज्यांनी बाद होण्यापूर्वी 5 धावांचं योगदान आपल्या संघासाठी दिलं होतं. इथे मात्र लॉप केले चेंडू. लॉपलेट फटका. मिस टायमिंग आहे मात्र सेफ लँडिंग होते चेंडूची.
आणि तोपर्यंत वेळ होता फलंदाजांना 2 धावा पूर्ण करण्याचा. या 2 धावेने 12वर धावसंख्या पोहोचते. पहिल्या षटकाची समाप्ती देखील होते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एस पी प्रतिष्ठान संघाची धावसंख्या 1 बाद 12. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1 बाद 12. एस पी प्रतिष्ठान संघ नाणेफेक गमल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना निलेशजी पाटील आणि संजूजी पाटील यांना विनंती असेल की पण व्यासपीठावर आपल्या देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. दरम्यान समाजसेवक प्रभाकर पाटील साहेबांचं देखील इथे आगमन होतं आणि त्यांना देखील विनंती असेल की आपण देखील आमचे व्यासपीठावर आपलं देखील DPL दापुटे प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. मनोज पाटील येतोय गोलंदाजी मार्कवर. दुसरं षटक हाताळण्याची जबाबदारी त्याने स्वतः घेतली आहे, कारण संघाचा संघ नाही काय. पहिले षटक हाताळलं होतं राजेश पाटील याने, ज्या षटकामध्ये त्याने 12 धाव खर्च केल्या होत्या. त्या षटकामध्ये एक सांघिक यश धावचीच्या रूपाने संघाला मिळालं होतं. आणि आता मात्र दुसरं षटक हाताळताना स्वतः संघ नायक मनोज पाटील आपल्याला पाहायला मिळतोय. इथे मात्र कट केलेल्या चेंडूला स्क्विडचा फटका. क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडू फील करण्याचा प्रयत्न करेल मात्र चेंडू निघून जातोय या बॅकवर्ड पॉइंट रिझन मधून सीमापार. 4 धावांसाठी चौकार. हा दुसरा चौकार आपण पाहतोय या इनिंग मधील. मनोज पाटीलचं स्वागत चौकाराने नितीन पाटील याने केलेलं आहे. क्रिकेटचा अफलातून फटका पाहायला मिळाला होता. या चौकाराने संघाची धावसंख्या 16वर पोहोचते. 1 बाद 16. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू असताना मनोज पाटील शॉर्ट रनअप नाही आपण पाहतोय. गोलंदाजी ट्रॅकवर पाहायला मिळतोय. तर पुन्हा एकदा सामना करेल फलंदाज नितीन पाटील. इथे मात्र अपील तिथे केला जातोय, मात्र अपील मध्ये उत्साह जास्त आत्मविश्वास कमी आहे. वापसी करताना आपण पाहतोय गोलंदाज मनोज पाटील. पुन्हा एकदा अपील इम्पॅक्ट एक्सटेंजच्या बाहेर आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. 2 धाव इथे फलंदाज पूर्ण करतात. पंच अतुल शर्मा सरांचा इथे लेगबाजचा इशारा होतोय आणि आव्हान त्याने संघाची धावसंख्या पोहोचते ती 18वर. मनोज पाटील गोलंदाजी ट्रॅकवर. कट केलेल्या चेंडूला हा देखील स्क्वेअरचा फटका आहे. पॉइंट रिझन मध्ये प्रोटेक्शन आहे. थोडंसं पंबलिंग पाहायला मिळतंय. जोपर्यंत चेंडू उचलून फेकी केला जाईल तोपर्यंत आणखीन धाव घेण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे आणि रनआउटची संधी. धावची जोपर्यंत फलंदाज बाद. थोडासा निराश आपण पाहतोय आपल्या सहकार्यावर फलंदाज देवानंद.
देखील विनंती असेल की आपण आमच्या व्यापीठावरून स्थानापन्न व्हायचं आहे. आपल्या देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. आणि तसेच वरिष्ठ खेळाडू सूर्यकांतजी पाटील यांना देखील विनंती असेल की आपण देखील या आपले देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. नक्कीच आपली जागा तिथे नाही, आपली जागा आमच्या हृदयात आहे, आमच्या व्यासपीठावर आहे. संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ते 21 धावा. 21 ओव्हरात 3 फलंदाज बाद झाले आहेत आणि तिन्ही फलंदाज हे धावचीच रूपाने बाद झाले आहेत. आपण पाहतोय थोडीशी ताळमेलची कमी पाहायला मिळते या SP प्रतिष्ठान संघाच्या फलंदाजामध्ये. न्यू बॅटर आता मात्र मैदानामध्ये येतोय. न्यू बॅटर ध्रुवन येतोय. इथे मात्र आपण पाहतोय पॉइंट रिझन मध्ये चेंडू टोललेला आहे. पुन्हा एकदा धावचीची संधी आणि या चौथा फलंदाज इथे बाद होतोय धावचीच्या रूपाने. आहे कारण हा सामना जर जिंकला तर पोझिशन नक्कीच चांगली राहील कारण 2 विजय या त्या संघाच्या नावावर आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाजी ट्रॅकवर हर्षद चौधरी हिटमॅन ऑफ दापोडे गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय. तर सामना करेल फलंदाज जीत. इथे मात्र फाईन करण्याचा प्रयत्न होता. डाऊन द लेग स्टंप पंचांच्या समांतर धाव मिळते वाईटचीरपणे अव्वांतर आणि अव्वांतर धावणे संघाची धावसंख्या 23 वर पोहोचते. DPL दापोडे प्रीमियर लीग स्पर्धेमधील हा पहिलाच सामना आपण बघतोय SP प्रतिष्ठान विपक्षीय ओम साई स्पोर्ट्स या दोन संघामध्ये. तिसरे षटक मार्गस्थ आहे हर्षद राईट आर्म द स्टंप. इथे मात्र लॉफ केलेला चेंडूला लॉफ्टेड फटका आणि चेंडू निघून जाईल लॉंगच्या वरून सीमा पार षटकार. पहिला मोठा फटका आजच्या दिवसामधील आपण बघतोय फलंदाज जीतच्या बॅट मधून. चार धावांसाठी चौकार 10 का दम दाखवताना आपण बघतोय जीत. सध्या हर्षद चौधरीला केलंय त्यांनी चारही मुंड्याचित.
तर दोन्ही संघांना टॉस साठी पूर्णपणे तयारीत राहायचं आहे. इथे मात्र चेंडू ट्रॅव्हल होते कव्हर रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक चेंडू फील्ड करेल, फेकी करेल. 2 धाव फलंदाज पूर्ण करतात. तिसरी धावीसाठी देखील प्रयत्न केला जातोय आणि 3 धावा इथे पूर्ण. चौथीसाठी प्रयत्न आणि या आपण पाहतोय काय घडलंय तिथे पाहावं लागेल. या 3 धावा धावफलकमध्ये जोडल्या जातात आणि 3 धावीने संघाची धावसंख्या 36 आपल्याला पाहायला मिळते. या षटकामध्ये धावा येत आहेत. हर्षद चौधरी यांचा घरपोच समाचार घेतला जातोय, खास करून जीत जो वैयक्तिक 13 धावसंख्येवर सध्या फलंदाजी करतोय. पुश करण्याचा प्रयत्न इथे आपण पाहतोय फलंदाज ध्रुवन याचा. निर्धाव चेंडू. हर्षद चौधरी नक्कीच दोन्ही बाजूने ओलवण्याची या गोलंदाजाकडे क्षमता आहे आणि लेग ब्रेक चांगला हाताळताना आपल्याला नेहमीच तो पाहायला मिळालेला आहे. हर्षद चौधरी पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर राईट आर्म ओव्हर द स्टंप फ्लाईट दिली होती. फुलटॉसर चेंडूला एक्स्ट्रा कोरिझन मध्ये केलेला आहे. एक धाव पूर्ण, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न देखील केला गेलेला आहे, मात्र रॉंग साईडला खरं तर थ्रो केला गेला होता आणि परिणामस्वरूप 2 धाव फलंदाजांनी पूर्ण केलेल्या आहेत. या 2 धावीने संघाची धावसंख्या 38 धावा 38. लॉस फॉर द 4 विकेट. 4 फलंदाज बाद झाले आहेत. धावसंख्या 38. तिसरं षटक मार्गस्थ आहे. हर्षद चौधरी तिसरं षटकात आलतोय. इथे केवळ चेंडूला ढकलल्या छोट्या पॅकेटचा वापर इथे केला जातोय. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरेज मध्ये पुन्हा एकदा चेंडू ट्रॅव्हल झाला होता आणि इथे मात्र फलंदाज धावचित तब्बल 5वा फलंदाज इथे रनआउटच्या रूपाने बाद होतोय. पाच फलंदाज हे रनआउटच्या रूपाने बाद झालेले आहेत. एक विक्रम देखील या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय, कारण सलग 5 फलंदाज हे या धावचीत रूपाने बाद झालेले आहेत. 1975चा जो विश्वचषक झाला होता, विश्वचषकामध्ये देखील अशीच घटना पाहायला मिळाली होती. ऑस्ट्रेलिया विरुद्ध वेस्ट इंडिजचा सामना त्यावेळी खेळला गेला होता अंतिम, आणि त्या अंतिम सामन्यामध्ये फायनलमध्ये वेस्ट इंडिजचे तब्बल 5 फलंदाज याच प्रकारे रनआउटच्या रूपाने बाद झाले होते. न्यू बॅटर आपण बघतोय भावेश. तर गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज ओम साई स्पोर्ट्स संघाकडून चेतन येतोय. तीन षटकांची समाप्तीनंतर धावसंख्या 39 39. मात्र ही धावसंख्या वाढवावी लागेल. दरम्यान वीरतानाजी क्रीडा मंडळाचे उपाध्यक्ष आणि माजी उपसरपंच प्रल्हाद पाटील साहेबांचे ते आगमन होत आहे आणि त्यांचं देखील प्रल्हाद पाटील साहेबांचं आगमन होतं आणि त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. वेलकम प्रल्हाद पाटील साहेब, आपलं हार्दिक स्वागत आहे. यावेळी मात्र दिशाहीन चेंडू पाहायला मिळतोय. पंचांचा इशारा वाईट येतोय. अव्वांतर धावा आणि अव्वांतर धावांनी संघाची धावसंख्या 40 आपल्याला पाहायला मिळतोय. 40. 40+ खेळाडू देखील आपण पाहतोय. चेतन गोलंदाजी ट्रॅकवर पहिला चेंडू दिशाने हाताळला होता. यावेळी मात्र पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न, एक हलकासा अपील तिथे केला जातोय. पंच संमत नाहीत. हा फटका खरं तर क्रिकेटमध्ये आता खूपच दुर्मिळ आहे. पॅडल स्वीप
स्वीपचा फटका लिहिल्या पाहायला मिळतोय, मात्र पॅडल स्वीप खूप कमी फलंदाज खेळताना पाहायला मिळतात. इथे मात्र पंचाचं बोट आकाशाकडे आणि 5 चेंडूने फलंदाज बाद. 6वा हादरा बसतोय SP प्रतिष्ठान या संघाला. एक सत्कार देखील आपण व्यासपीठावर तर सत्काराकडे पण ओली आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. प्रभाकर पाटील साहेब विडतानाजी क्रीडा मंडळ दापोडीचे उपाध्यक्ष आणि माजी उपसरपंच समाजसेवक प्रभाकर पाटील साहेबांचा इथे हेतूची सन्मान आपण करणार आहोत. आपण पाहतोय त्यांची बहुमूल्य उपस्थिती या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि त्यांचा हेतूची सन्मान इथे केला जातोय. इथे मात्र धावांची लयलूट करताना फलंदाज आपण पाहतोय. तब्बल आपण बघू शकतो 3 धावा फलंदाजाने पूर्ण केलेल्या आहेत आणि 3 धावने संघाची धावसंख्या 43 धावा 43. चौथं षटक मार्गस्थ या धावसंख्या 43 पाहायला मिळते. यानंतर अजून एक षटकाचा खेळ शिल्लक असणार आहे. मोठी धावसंख्येकडे पाहावं लागेल कारण समोरील संघामध्ये स्ट्रॉंग बॅटिंग आहे, खास करून हिटमॅन ऑफ दापोडे हर्षद चौधरी देखील त्या संघामध्ये. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न इथे आपण पाहतोय थर्डमॅन रिझन मध्ये चेंडू जातोय. एक धाव फलंदाज पूर्ण करतात आणि एका धावने संघाची धावसंख्या 44. DPL दापोडे प्रीमियर लीग स्पर्धेमधील आजच्या दिवसामधील पहिला सामना आपल्याला पाहायला मिळतोय SP प्रतिष्ठान विपक्ष ओमसाई स्पोर्ट्स या दोन संघामध्ये. दोन्ही संघाने या अगोदर 2-2 सामने केलेले आहेत. एक विजय एक पराभव अशी स्थिती या दोन संघांची पॉईंट टेबल मध्ये पाहायला मिळते. इथे कट केला चेंडूला स्क्रिप्टचा फटका पॉईंट रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहे आणि फक्त एकच धावा घेण्याची संधी मिळेल फलंदाजाला, एका धावेपेक्षा अधिक नाही. 45 धावा 45. या षटकामध्ये नक्कीच चेतन यांनी रन रोखलेले आहेत. मागील हर्षद चौधरीचं षटक खूप धावांचं राहिलं होतं. मागलं खर्चिक षटक पाहायला मात्र चेतन यांनी वापसी करून दिली आपल्या संघाला. इथे समोर केलेल्या 20 मध्ये हर्षद चौधरी तिथे आहे. चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळते मात्र एक धाव घेण्यापासून थांबवू शकले नाही फलंदाजाला आणि ते षटकाची देखील समाप्ती होते. 4 षटकांची समाप्ती. 4 षटकांची समाप्तीनंतर SP प्रतिष्ठान संघाची धावसंख्या 46 धावा. यानंतरच्या दोन्ही संघाने टॉस साठी सज्ज राहायचं आहे. कल्पेश इंद्रवाजे संघाचा संघनायक आणि साई श्रद्धा संघाचा संघनायक. नेक्स्ट मॅच पुढील सामना या दोन संघांमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. शेवटचे षटक हर्षद चौधरी घेऊन येतोय. मागील षटक त्याचं मागणं ठरवलं होतं आणि त्याच्यावर पुन्हा एकदा संघनायकाने विश्वास इथे दाखवलेला आहे. DPL दापोडे प्रीमियर लीग स्पर्धेचा आज दुसरा दिवस. आयडियल क्रिकेट कंडिशन आपण बघतोय. स्वच्छ सूर्यप्रकाश, अनुकूल वातावरणामध्ये ही स्पर्धा खेळली जाते. हर्षद चौधरी गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर द स्टंप गोलंदाजी करताना. इथे मात्र आपण पाहतोय फाईन खेळण्याचा प्रयत्न होता मात्र स्टंपच्या वरून चेंडू निघून जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. चांगल्या चेंडूची सुरुवात इथे करताना आपण बघतोय. मागील षटकामध्ये थोडीशी दिशाहीन गोलंदाजी पहिल्याच चेंडूवर पाहायला मिळाली होती. इथे मात्र निर्धाव चेंडूने आपल्या गोलंदाजी सुरुवात करताना आपल्याला पाहायला मिळतोय हर्षद चौधरी.
धावसंख्या स्थिर 46 धावा 46. इथे मात्र पायांच्या समोरून चेंडू खेळलेला आहे. मिडविकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तिथे सज्ज आहे, मात्र 2 धावा घेण्यापासून रोखू शकले नाही फलंदाजाला. चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही बॅटरमध्ये पाहायला मिळते आणि या 2 धावीने संघाची धावसंख्या 48. SP प्रतिष्ठान संघ नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना शेवटच्या षटकाचा खेळ सुरू आहे. हर्षद चौधरी शेवटचं षटक चालतोय. क्लीन बॉल मधली एसटी वाकवलेली आहे आणि फलंदाज आणखीन बाद होतोय या SP प्रतिष्ठान या संघाचा. आपल्या गावावर 48 धावा. शेवटचं षटक शेवटच्या 3 चेंडूचा खेळ इथे झालेला आणि शेवटच्या 3 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. हर्षद चौधरी व्यापीठाच्या टोकाकडून टर्न होताना इथे मात्र चांगला चेंडू अगदी या फ्लॅटेड डिलिव्हरी आणि या पूर्णपणे बेट केलेला आहे फलंदाजाला. निर्धाव चेंडू या षटकामध्ये चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. हर्षद चौधरी मागील षटकामध्ये खर्चिक ठरला होता, जी त्याने त्याचा खरपूस समाचार घेतला होता, मात्र या षटकामध्ये या धावनावर निर्बंध आपल्याला पाहायला मिळतात. स्वतःच्या फॉलमध्ये चेंडू अडवला गेलेला आहे आणि इथे रनआउटची संधी साधली गेलेली आहे. आणखीन एक फलंदाज बाद होतोय SP प्रतिष्ठान या संघाचा. संघाची धावसंख्या 48. 48 धावा धावपलीकडे पाहायला मिळत आहेत. शेवटचे षटक आणि शेवटच्या षटकातील हा शेवटचा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज होते गोलंदाज हर्षद चौधरी. लॉर फुलटा चेंडू चेंडू जातो या कव पॉइंट रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक तिथे सज्ज आहे, मात्र आपण पाहतोय या आणखीन धाव घेण्याची संधी मिळते फलंदाजांना. अजून एक धाव हे आपण पाहू शकता, निशाणा साधला जात नाही. अगदी नाट्यमय क्रिकेट आणि तब्बल 4 धाव फलंदाजांनी पूर्ण केले आहेत शेवटच्या चेंडूवर. तर अशा प्रकारे निर्धारित 5 षटकामध्ये SP प्रतिष्ठान संघाने 52 धावा झलकवलेल्या आहेत आणि 53 धावांचं आव्हान 4 धावा शेवटच्या चेंडूवर पूर्ण केलेल्या आहेत. 52 धावा आणि इथे 53 धावांचं आव्हान ओम साई प्रो स्पोर्ट्स या संघासमोर उभं केलेलं आहे. तर सेकंड इनिंग मध्ये आपण या 53 लक्षाचा पाठलाग कशाप्रकारे केला जाईल आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी समालोचन कक्षामध्ये सज्ज होतील माझे सहकारी समालोचक सौरव पाटील. वेलकम चरण पाटील, आपल्या देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे.
हॅलो प्रभाकरजी पाटील आणि त्याच्यानंतर प्रल्हादजी पाटील यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. जे वीर दादाजी क्रीडा मंडळ दापोडेचे उपाध्यक्ष त्याचप्रमाणे माजी उपसरपंच प्रल्हादजी पाटील. चला याच्या शुभ हस्ते टॉस करू. नेक्स्ट मॅच कल्पेश इंटरप्राइजेस त्यांना फाईट करते टीम एस एस ट्रान्सपोर्ट या दोन टीम मध्ये. टॉस इथे करतोय आपण दोन कॅप्टन एका बाजूला अभिषेक पाटील दुसऱ्या बाजूला तुम्ही पाहताय ज्ञानदेवजी पाटील यांच्या दोन कॅप्टन इथे आपण टॉस करतोय. वीर तानाजी टॉस जिंकलाय. ज्ञानदेव पाटील आपला डिसिजन फक्त सांगायचं लगेच आपण मॅचला सुरुवात करू. फिल्डिंगचा निर्णय घेतला. नेक्स्ट मॅच तुमच्या समोर एस एस ट्रान्सपोर्ट टीमच्या कॅप्टन टॉस जिंकला. फिल्डिंगचा निर्णय बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलाय टीम तुम्ही पाहता कल्पेश इंटरप्राइजेसला. थैंक यू सो मच सुभाष जी डुबाल सर. अल्लाह तमाम लड़के क्रिकेट रसिकाचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. तुम्ही स्पर्धा एन्जॉय करता DPL अर्थातच दापोडे प्रीमियर लीग 2024 मध्ये तुमचं सर्वांचं पुनश्च मनपूर्वक सहर्ष स्वागत. वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विद्रम कुर्मदेव सर्व कार्येषु सर्वदा. 14 विद्या 64 कलांचा अधिपती गणरायाला वंदन करून सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वात साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमस्तुते. कुलस्वामिनी कुलदैविता एक वेळा नमन करून महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे शिव छत्रपती बाळकेशरी गंधामा शिवरायांचा छंद मुखामध्ये नामघोष जगदंब 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 छत्रपती संभाजी महाराजांना त्रिवार मानाचा मुद्रा. ज्या मराठी माय भोळीनं आपल्याला आदर दिला ही भाषा श्रीकृष्णाला सांगितलेली अर्जुनाला भगवद्गीता त्याच्या मुखात निर्मितीसाठी दिलेली जिजाऊ मातेनं छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांच्या मुखातून निघालेली मातृभाषा. ही मातृभाषा निसर्गाच्या रम्य वातावरणात गायली लता मंगेशकर प्रल्हाद शिंदेच्या गायनातून निघालेली ही मातृभाषा. ही मातृभाषा तुम्हा आम्हाला ज्या टेनिस बॉल क्रिकेटनं वेळ लावला आणि आज DPL अर्थातच दापोडे प्रीमियर लीगच्या आपण इथे जमलो तुमच्या आमच्या मुखातून निघालेली मातृभाषा. अल्ला तमाम लडक्या क्रिकेटर सिंगाचं मनपूर्वक सरचे स्वागत. आणि जाऊयात लगेचच जिथे उत्तरार्धामध्ये लक्ष पार करायचंय तर बॅटिंग करणाऱ्या ओम साई धाबा संघाला 53 धावेचं लक्ष्य. बॅटिंग करताना SP प्रतिष्ठानं उभारल्या 52 53चा पाठलाग. आणि आजच्या दिवसामध्ये दुसऱ्या दिवसामध्ये आमच्यासोबत स्कोरर विशालजी नाईक सर तुमचं देखील मनपूर्वक सरचे स्वागत करू. GTC ही स्पर्धा कव्हर करते. सूरज दादा आमच्या सोबत आहेत. तुमचं देखील मनपूर्वक सरचे स्वागत. जे युट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक बघतात आम्हाला चांगली क्वालिटी GTCच्या माध्यमातून
गुगल टेनिस क्रिकेट तुम्ही पाहता जे जोडल्यात त्याचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत. आजच्या दिवसामध्ये तुम्ही आवाज ऐकतात भिवंडीचा एक नामांकित समालोचक अर्थातच मराठीचा शुद्ध आवाज सुभाजी डुमाल सर आणि पंचाच्या भूमिकेमध्ये श्यामजी पाटील सर. मेन पंच स्क्वेअर लेगचे पंच अतुलजी शर्मा आणि त्याच्यानंतर आमचे तिसरे पंच परममित्र विक्रमजी नाईक सर. तुमचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत करूयात. आणि 53चं लक्ष काढायचं. पहिलं षटक प्रगतीपथावरती बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झाला. गोलंदाज तुम्ही पाहताय चिंतामण पाटील. एक 40+ चा जबरदस्त अष्टपैलू आहे. तुम्ही 40+ पाहाल, न्यू टू 40+, त्याच्यानंतर मास्टर 40+, अशा भिवंडीमध्ये 3 40+ असोसिएशन आहेत आणि चांगला क्रिकेट देखील त्यांच्या माध्यमातून खेळला जातो. एक गाव एक मंडल म्हणजे वीर तानाजी क्रीडा मंडळ दापोडे कित्येक वर्षाची परंपरा बाळगून आज ते एकत्र पुन्हा एकदा DPLच्या माध्यमातून खेळ दाखवले जाते. अपकमिंग स्टार असतील, पडद्यामागील घटक. आता तुम्हाला आता यंगस्टरची गरज आहे, कारण की राजन पाटील आता न्यू 40+ मध्ये गेला, दिनेश पाटील गेला, सचिन पाटील गेला. अपकमिंग स्टार देखील चांगला क्रिकेट खेळतात या माध्यमातून दापोडेकरांच्या माध्यमातून. आणि इथे तुम्ही दापोडे प्रीमियर लीग अर्थातच इथे क्रीडा स्पर्धा पाहता. चला मॅच लगेच सुरुवात करा. बघा वेळ घेऊ नका प्लीज. सलामीची आघाडीची जोडी 53चा पाठलाग करत असताना मैदानामध्ये उतरली आहे. तुम्ही पाहता राजेश आणि मनोज पाटील बंधू मैदानामध्ये. बॉलिंग ट्रॅक वरती चिंतामण 10.60च्या सरासरीनं हे लक्ष पार करायचं. विश ऑल द बेस्ट फॉर द टू टीम शो द गुड क्रिकेट. दोन्ही संघाला देऊयात खूप साऱ्या मनपूर्वक शुभेच्छा आणि करूयात या मॅचला आपण सुरुवात. पहिलाच बॉल फेकण्यासाठी सज्ज समोर राजेशला. पॉवर प्लेचं हे पहिलं षटक. लाईन पाहावी लागेल, लाईन खराब. ऑफ स्टंपला सोडून जात असताना वाईड बॉलचा इशारा. एक धाव. दोन्ही संघांना एक मॅच जिंकल्यात, एक मॅच पराभूत झाल्यात. ही लढत खूप महत्वाची आहे. अट्टाटटीची सकाळच्या 17 ही तुम्ही मॅच तुमच्या भेटीस आली आहे. आडव्या बॅट नाही फिटच्या वरनं फिल्डर धावतोय, मात्र बॉल चालला बॉडी लाईनच्या दिशेनं. एक्स्ट्रा कव्हर सीमा पार. DPL चौकार 4. बॉल अडकवण्याचा प्रयत्न केला की बॉल बॉडी लाईनच्या बाहेर दिला, हे देखील प्रश्नचिन्ह निर्माण झालं. बॉल चौकार आणि राजेशने खेळला सुरुवात केली आहे. संघ जाऊन पोहोचला 5 या आकड्यावरती. षटकातील पुढचा बॉल. हा बॉल तुम्ही पाहता पडल्यानंतर बॉल खाली राहिला. शर्ला पासून थोडा दूर ठेवलाय बॉल. विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल आलाय. धाव फलकावरती 5 या आकड्यावरती. या षटकातील पुढचा बॉल टाकण्यासाठी सज्ज. उडवला आणखी एक फटका. फिल्डर धावतोय मेहुल उलटा आणि आता झेल सोडला. आणि इथे कॅचेस विथ द मॅचेस. झेल घेणं गरजेचं होतं. मेहुलनं झेल सोडला. नाराज आहे, निराश आहे. उलटा धावत होता, थोडं अवघड होतं, पण असे झेल तुम्ही घ्यायला हवे तशा मुवमेंटला. एकतर बॅटिंग करताना तुम्ही पाहिले, जर विचार केला आपण जीतचा, त्याच्याच बॅटमधनं फक्त 17 धावा. त्याच्यानंतर देवानंद 7 वरती बाद, 5 वरती चिंतामण बाद झाला, 6 वरती नितीन बाद झाला. या षटकातील पुढचा बॉल. आणखीन एक उडवला बॉल. चाला आता बॉडी लाईनच्या दिशेनं. फिल्डर बॉक्सला दूर, कावर सीमा पार. झेल सोडला. त्यानंतर प्रत्युत्तर राजेश पाटीलच्या बॅटमधनं आणखीन एक चौकार. छत्रपती शिवरायांचं हे संगीत सकाळच्या 17 डीजेच्या माध्यमातून तुम्ही पाहता. या चौकाराच्या बरोबरीनं स्कोर चालला 11 वरती. पहिल्या षटकामध्ये धावा येतात.
या अजयजी पाटील तुमचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत. त्याला देखील तुम्ही खेळताना पाहाल. षटकातील पुढचा बॉल रिदम मध्ये थोडा प्रॉब्लेम. पुन्हा एकदा सज्ज होतील चिंतामण पाटील. मिडॉनला फिल्डर तुम्ही तिथे पाहता. मिसफील झाली आहे. वारंवार मिसफील होती है. मेहुलकडनं वारंवार चुकी होते. तुम्ही पाहताय त्याच्याचकडे बॉल जातोय. बॉल देखील सांगतोय की मला त्याच्याचकडे जायचंय. डावा धावफलकावरती 13 वरती या षटकातील शेवटचा बॉल. फटका इथे बसला. झेलची शक्यता स्वतःच्या पॉलो थ्रो मध्ये. कॉलिंग गरजेचं होतं. कॉल दिलं नाही. प्रणय देखील कॉल द्यायला हवं होतं. आणि अशा मोमेंटला तुम्ही 2 जीवनदान देता राजेशला. आणि अशा रीतीनं षटक क्रमांक संपलं. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 53 धावा करायच्या होत्या. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या 15. बिनगणांच्या बाद ओम साई धाबा संघाच्या डीजे. धावा धावफलकावरती तुम्ही पाहता. स्कोरबोर्ड वरती 15 या आकड्यावरती. षटक क्रमांक दुसरा. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज देवानंद पाटील. तर त्याच्या समोर तुम्ही पाहता मनोज पाटील. ज्यांना एक देखील बॉलचा खेळ अजून खेळला नाही. तो सज्ज झाला बॅटिंग साठी. फुल टॉल करायला हवा होता. दिशा खराब आहे. व्हाईट बॉलचा इशारा. एका धावेच्या बरोबरीनं धावा धावफलकावरती. साई श्रद्धा टीमचे सर्व खेळाडू. स्वर्गीय विकास पाटील स्टँड मध्ये तुम्ही उपस्थित राहायचंय. बघा कॅप्टन तुम्हाला बोलवतात. साई श्रद्धा ट्रान्सपोर्टचे पूर्ण खेळाडू स्वर्गीय विकास पाटील स्टँड मध्ये जमायचंय. धावा धावफलकावरती तुम्ही पाहता 16 या आकड्यावरती. षटकातील पुढचा बॉल. हलक्या हातानं खेळला या बॉलला. बॉल चाललाय तुम्ही पाहता चिंतामण मिड ऑफला आलाय. तोपर्यंत या बॉलवरती एकच धाव. बघा कल्पेश एंटरप्राइजेस टीमचे सर्व खेळाडू स्वर्गीय सौभाग्यवती चंद्रभागा लक्ष्मण पाटील स्टँड मध्ये तुम्ही तिथे उपस्थित राहायचंय. कल्पेश एंटरप्राइजेसचे सर्व खेळाडू. स्वर्गीय चंद्रभागा पाटील स्टँड मध्ये तुम्ही देखील जमायचंय. बघा कल्पेश एंटरप्राइजेस. आडव्या बॅटने खेचला या फटक्याला. बॉल चालला बॉन्डलाच्या दिशेनं. वेगानं फिल्डर आलाय. तोपर्यंत दुसरी धाव. सेकंडचा कॉल. सेकंड देखील पूर्ण केली आहे. दोन धावेच्या बरोबरीनं धावा धावफलकावरती पुढे जात असताना 19 या आकड्यावरती. धावा धावफलकावरती. षटकातील पुढचा बॉल. आडव्या बॅटने खेचला बॉल. तिथे लॉंग ऑन ला फिल्डर कुमार कडनं होणार नाही चुकी. पकडला जेल. संपलाय मैदानावरती राजेश पाटीलचा खेळ. विकेटचं बटन.
वरती 19 वरती पहिला धक्का लागला. ओम साई धाबा संघाला नवीन फलंदाज मैदानामध्ये तिसऱ्या क्रमांकावरती सदानंद पाटील बॅटिंग साठी आला. तिसऱ्या क्रमांकावरती 53चं लक्ष या मॅच मध्ये. 19 धावा धावपलकावरती. दोन्ही संघानं एक एक मॅच जिंकली तर एक एक मॅच मात्र पराभूत देखील झाला. कोण जिंकेल ही मॅच सकाळच्या 17 मध्ये ही पहिली मॅच तुम्ही पाहता. बॅटिंग करत असताना 52-53चं लक्ष. षटकातील पुढचा बॉल फुलटॉस जेलची शक्यता. लॉंग ऑफ क्या सोडली आहे चिंतामण पाटीलनं. कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जातं आणि चुका वारंवार होतात. या चुका माघात पडतील एस पी प्रतिष्ठानला. राजेशला 2 जीवनदान दिलं, त्याच्यानंतर त्याने देखील चौकार मारले, तो देखील बाद झाला आणि आता सदानंद पाटीलला जीवनदान. कॅचेस विन द मॅचेस झेल पकडल्या असत्या, 2 धावा वाचल्या असत्या, पण या दिल्या जातात. षटकातील पुढचा बॉल हलक्या हातानं विकेट किपर जाणार बॉल पर्यंत, तोपर्यंत एकच धाव. एका धावेच्या बरोबरीनं धावा धाव फलकावरती पुढे जात असताना स्कोर बोर्ड वरती रनसंख्या तुम्ही पाहताय 22 या खड्यावरती 22 रन. षटकातील पुढचा बॉल आडव्या बॅटनं खेचला. या बॉलला बॉल चालला बॉन्डलाईनच्या दिशेनं. फिल्डर तिकडे तुम्ही पाहता वेगाला आलाय. दुसरीचा कॉल सेकंड साठी. डेंजर इनला धावत होते आणि फलंदाज बाद आहे का? अंपायर बॅट्समन आउट आहे ना? या 2 धावा 2 धावेच्या बरोबरीनं षटक क्रमांक संपलं. दुसरं 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा धावपलकावरती 24 डीज आहे.
षटकातील पुढचा बॉल. उडवला बॉल, चालला बॉल बाउंड्रीला. इच्छा वॉल ऑफ फिल्डिंग आणि तुम्ही तिकडे पाहताय बॉल सीमा पार. तो बॉल देखील मेहुलला सोडत नाहीये या मॅच मध्ये. चौथ्यांदा बॉल त्याच्याकडे, चौथ्यांदा मिसफील. बॉल सीमा पार आलाय, चौकार टोकडीज आहे. पण बॉल सीमा पार, चौकार गेला. चौकाराच्या बरोबरीनं 28 वरती. हर्षद चौधरी 4नं अकाउंट खुलं केलाय. फिल्डिंग लगेचच लावून घ्या, वेळ कमी घ्या. आज 6 मॅचेस कव्हर करायच्या आहेत. षटकातील पुढचा बॉल कट केला. बॉल चाला डीप कव्हर पॉइंटला. फिल्डर पुन्हा एकदा मेहुल. अरे किती वेळा बॉल मेहुल कडे जातोय. बॉल त्याला सोडतच नाहीये. जेवढा वेळा तिकडे गेला तेवढा वेळा त्याच्याकडे बॉल आहे. आज बॉलनं देखील सांगितलंय की मी त्याचाच पाठलाग करणार. आता फिल्डिंग चांगली झाली. बॉल धावा धावपलकावरती 2 स्कोर पुढे चालला. 30 वरती तुम्ही स्कोर पाहता. सोळा चेंडू 23 धावेची जुनी करायचा. षटकातील पुढचा बॉल कट केला. या बॉलला सेन्सिबल क्रिकेट खेळतोय. हर्षदला माहिती आहे माझी विकेट या मॅच मध्ये खूप महत्वाची आहे आणि तो सेन्सिबल क्रिकेट. पहिल्या बॉलवरती चौकार, त्यानंतर डबल आली, त्यानंतर सिंगल. सिंगलला स्ट्राईक रोटेट झाली. तुम्ही स्ट्राईकिंगला आता पाहता मनोज पाटीलला, ज्यानं 1 खेळायला सुरुवात केली. तो मनोज आता स्ट्राईकिंगला धावा धावपलकावरती 31-53 लक्ष गाठायचं. 31 धावा धावपलकावरती. षटक प्रणयचा तुम्ही प्रगती पथावरती पाहताय. षटकातील पुढचा बॉल कट केला, वळवला. या बॉलला झेलची शक्यता. मिसफील झाली आहे. फिल्डर होते तिकडे, राजू कडनं मिसफील झाली आहे. या बॉलवरती सिंगल स्कोर पुढे चालला. धावा धावपलकावरती पुढे जात असताना 32 या आकड्यावरती SS ट्रान्सपोर्ट आणि त्याला फाईट करणार आहे. कल्पेश इंटरप्राइजेस बघा तुम्ही सज्जेला लगेचच या मॅच नंतर उतरा. धावा धावपलकावरती 32-53 लक्ष. 21 अजून हव्यात. 14 बॉल 21. षटकातील पुढचा बॉल कट केला, झेलची शक्यता. बॉल चालला थर्डमॅन सीमा रेषेच्या बाहेर आलाय, चौकार. चौकाराच्या बरोबरीनं धावा धावपलकावरती पुढे जात असताना 36 या आकड्यावरती या षटकातील शेवटचा बॉल शिल्लक असेल. या हेमंत भोईर तुमचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत करूयात. षटकातील पुढचा बॉल. हा बॉल खूप चांगला होता. शरीराला स्पर्श झाला. लेग बाईच्या स्वरूपात एक धाव एका धावेच्या बरोबरीनं षटक क्रमांक संपलं. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावा धावपलकावरती 37 या आकड्यावरती.
लक्षात घ्या, थ्रो गोलंदाज चालणार नाही याची देखील लक्षता घ्यायची आहे. थ्रो गोलंदाज चालणार नाही. 12 बॉल 16 धावेची अजूनही गरज आहे. इथून देखील मॅचला कलाटणी देऊ शकते का? हे षटक या मॅचचा टर्निंग पॉईंट षटक आहे. या षटकामध्ये कमी धावा आल्या तर याच्या पुढच्या षटकामध्ये जास्त धावा येतील राहतील, पण या षटकामध्ये किती धावा खर्च होतील? बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज मनोज पाटील, जरा जर्सी आपली खाली करायची. ओके, काही हरकत नाहीये. तुमचेच आयोजक आहेत, तुम्हीच आयोजक, आम्हाला सूचना देतात, आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो. 12 मध्ये षटकातील पुढचा बॉल आल्या आल्या स्वागत केलंय चीज. बॉल होता स्लॉट मध्ये पाठवला इनटू दी ब्लॉट. मायटी हिट षटकारचा. बघा, पंचांना जर काही डाऊट असलं थ्रो बॉलर साठी तर तुम्ही ऑब्जेक्शन घेऊ शकता, स्वतः चेक करू शकताय, याची देखील लक्षात घ्या. या गीतेश पाटील, क्रिश पाटील, तुमचं देखील मनपूर्वक सरचे स्वागत. 2 मॅचेस जिंकल्यात कालच्या दिवसामध्ये, म्हणजे आता काहीच टेन्शन नसणार आहे. स्वतः गीतेश कॅप्टन आहे. 43 धावा धावपलकावरती. 10 धावेची जुनी गरज आहे. 11 बॉल 10 ची गरज. षटकातील पुढचा बॉल आणखीन एक उंच आणि लांबत लांब पल्ल्याचा हर्षद चौधरीचा आणखीन एक रॉकेट. बॉल सीमा बार. षटका ठोकणीचे बॅचातला कडा. बॉल मागे चाललाय आणि सीमा रेषेच्या बाहेर. या चौकाराच्या बरोबरीनं इथे सामना जिंकला टीम ओम साई दाबा संघाला. खूप खूप अभिनंदन. हार्ड लक टीम SP प्रतिष्ठान. तुम्हाला देऊयात खूप साऱ्या मनपूर्वक शुभेच्छा. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच